या महायुतीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील पहिल्या प्रचार सभेला उपस्थित माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सिने अभिनेत्री रूपा गांगुली, प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रतापजी सरनाईक, गीता जैन, जयप्रकाश ठाकूर, नरेंद्र मेहता, रवींद्र फाटक, पूर्वेश सरनाईक, संजय वाघुले, किशोर शर्मा, हसमुख गहलोत, श्री डोंगरे, राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, रवि व्यास, सचिन मांजरेकर, निशा नार्वेकर, आसिफ शेख, देवेंद्र शेलेकर, संदीप राणे, पूजा अमरावकर, अनिता पाटील, वर्षाताई भोसले आणि आताच उपस्थित जोगेंद्रजी कवाडे आणि ज्यांच्या जीवावरती हा झेंडे लावणारा सर्वसाधारण कार्यकर्ता दिल्लीच्या लोकसभेवर जाऊ इच्छितो असे जमलेले सर्व माझ्या बंधू आणि भगिनी, अब की बार फिर एक बार जय श्री राम, भारत माता की। ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातोय त्या त्या ठिकाणी विनंती करण्या अगोदरच समोरून घोषणा दिली जाते, अब की बार फिर एक बार जय श्री राम। आणि मग आनंद असा चेहऱ्यावरती हुसून वाहतोय, अरे हे तर आपलं मत आहे, अरे हे तर आपलं मत आहे, अरे हे तर आपल्या पाठीमागे, असं संपूर्णपणे वातावरण संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे। उशिरा उमेदवारी जाहीर झाली, पत्रकारांचा एकच प्रश्न, आता तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचणार, कसा प्रचार करणार। मी आनंदाने या ठिकाणी सांगेन, माझ्या सर्व नेत्यांच्या जीवावरती आज या नरेश मस्केचा ठाणे लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभा मतदारसंघातील एक एक राऊंड पूर्ण झालेला आहे। आज या क्षणाला मी प्रत्येकाला एकच कारण सांगत होतो, जरी उशिरा उमेदवारी जाहीर झाली तरी मी लोकांपर्यंत पोहोचणार, तो माझ्या महायुतीतील पक्षातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती। आम्ही फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाही, तर आम्ही 365 दिवस 24/7 आमचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता लोकांसाठी काम करत असतो, लोकांसाठी झगडत असतो आणि त्याच्या जीवावरती आम्ही निवडणूक लढतो। आणि आम्हाला निवडणूक लढण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांचं एक नाव आहे की ते आम्हाला दिल्लीपर्यंत सहज घेऊन जाणार आहे। भाषणासाठी अनेक मुद्दे आहेत, भाषणासाठी अनेक विषय आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुंबईला मीटिंग करता जायचंय, मी फक्त याकरता आपल्या समोर भाषण करतोय की आपल्या उमेदवाराला सुद्धा बोलता येतं, या मीरा भाईंदरकर जनतेला कळलं पाहिजे आणि याकरता हे 4 शब्द आपल्या समोर मी बोलतोय। वेळ आल्यानंतर आपल्या समोर बोलणार आहे, फक्त मला एवढंच आपल्याला हात जोडून विनंती करायचे की सर्वसाधारण कार्यकर्ता, झेंडे लावणारा कार्यकर्ता, बोर्ड लिहिणारा कार्यकर्ता, अशा जाहीर सभांचं नियोजन करणारा कार्यकर्ता हा सुद्धा खासदार होऊ शकतो। याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नरेश मस्के, आणि ते केवळ माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा आशीर्वाद, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद, यामुळे या सर्व गोष्टी शक्य झाल्या। मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मी आभार मानतो की माझ्यासारख्या एक तळागाळातील कार्यकर्त्याला, ज्यांनी विद्यार्थी दशेपासून या पॉलिटिक्स मध्ये सुरुवात केली, त्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर तुम्ही हात ठेवलात
आणि आज कार्यकर्ता दिल्लीपर्यंत पोहोचवत आहे. सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार ऐकायचे. मी हात जोडून आपल्याला विनंती करतो, आपण ज्या विश्वासाने माझं काम करताय त्या विश्वासाला कदापि तडा जाऊन देणार नाही आणि या नरेश म्हस्केला मतदान केलं याची कधीही तुम्हाला लाज वाटणार नाही. असे कृत्य मी करणार नाही. कायच आपल्याला अभिमान नाही की आम्ही जो निवडून दिलेला खासदार आहे तो आमचे प्रश्न दिल्लीमध्ये मांडतोय, आमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय. अशाच पद्धतीचे काम मी तुमच्यासाठी करेल. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.